आहे. अळीव लाडू बनवताना 99% लोक ही एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्याचे फायदेही कमी होतात. हे लाडू खास करून कंबरदुखी, केस गळती आणि हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी तसेच बाळंतणीसाठी खूप फायदेशीर आहेत. पण हे सगळे फायदे मिळवायचे असतील तर अळीव लाडूची ही खरी आणि योग्य पद्धत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मी या ठिकाणी 2 नारळ घेतलेले आहेत. जास्त पाण्याचे नारळ घ्या. तुम्ही शहाळ्याचं पाणी जरी घेतलं तरी चालेल. तर या ठिकाणी हे पाणी नारळाचं आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 300 ग्रॅम अळीव घेतलेली आहे. ही एका आपण बॉल्समध्ये काढायची आहे. साधारण ही 1-1.5 वाटी अळीव आपली झालेली आहे. तर ही अळीव जी आहे, ही आपण याला बऱ्याच ठिकाणी अळीव म्हणतात किंवा हळीव म्हणतात. प्रत्येक भागात याला वेगवेगळं नाव आहे. ही आपण या नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. समजा तुमच्याकडे नारळाचं पाणी किंवा शहाळं भेटलंच नाही, तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा ही अळीव भिजत घातली तरी चालेल. परंतु नारळाच्या पाण्यामध्ये याची आणखी पौष्टिकता वाढू शकते. आता हे झाकण लावून हे आपण असंच 1-3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आता ज्याचं पाणी आपण नारळाचं काढलेलं आहे, तेच नारळाचं खोबरं आपण या ठिकाणी असं खिसून घ्यायचं आहे. पुन्हा खिसणीच्या खणून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडेसे जायफळ, वेलची लागेल. मिक्स ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत बारीक कट करून आणि बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता 3 तास झालेले आहेत. आपली अळीव या ठिकाणी छान अशी तयार झालेली आहे. आता बरेच जण काय चूक करतात, तर अळीव ही भाजून घेतात. म्हणजे सुरुवातीला भाजून घेतात आणि नंतर भिजत घालतात. तर असं करायचं नाही. आपण ही डायरेक्ट भिजत घालायची. असं अगदी जेलीसारखी आपली अळीव तयार व्हायला हवी. या ठिकाणी पाहू शकता. तरच याचे फायदे जास्त होतात आणि पौष्टिकता टिकून राहते. भाजून घेतल्यास याची पौष्टिकता कमी होते आणि असे जेलीसारखे तयार होत नाही. आता एक जाड बुडाची कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून या ठिकाणी तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपण जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, हा थोडासा परतवून घ्यायचा आहे. जर हा ओलं खोबरं आहे, याची पाट अजिबात काळी पाट जी असते ती घ्यायची नाही. अगदी पांढरा शुभ्र असा हा खिस आपण घेतलेला आहे. आता हा थोडासा आपण तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटभर परतवून घेतला, की यामध्ये आपण लगेच गूळ घ्यायचा आहे. समजा 100 ग्राम अळीव असेल, तर 1-1.5 वाटी असं गुळाचं प्रमाण ठेवलं तरी चालेल किंवा आपल्या आवडीनुसार याचं कमी-जास्त प्रमाण केलं. बऱ्याच जणांना जास्त गोड आवडतं किंवा बऱ्याच जणांना कमी गोड आवडतं. तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल किंवा 100 ग्रॅमसाठी 1-1.5 वाटी किसलेला गूळ हे प्रमाण ठेवलं तरी चालेल. नारळाचा खीस आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरी चालू शकतो. आता हे तुपामध्ये छान असं थोडं परतवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला पाणी वगैरे सुटलेलं होते, गुळाचं पाणी झालेलं आहे. तर आता हे पाणी आपण थोडं पूर्ण आटू द्यायचं आहे. अगदी मध्यम आचेवरती छान असं हे मिक्स केल्यानंतर थोडंफार प्रमाणात आपलं हे पाणी आटलेलं आहे. आता या ठिकाणी या प्रोसेसला आपण जी भिजवलेली अळीव होती, ही आपण यामध्ये मिक्स करायची आहे. अतिशय खूप छान असे फायदे आहेत अळीव खाण्याचे. तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल किंवा आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल किंवा ज्या बाळंतीण स्त्रिया असतात त्यांना दूध वाढण्यासाठी ही अळीव अतिशय फायदेशीर आणि गुणकारी अशी आहे. आता हे छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपल्याकडे जे काही अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स आपण कट करून असे घालायचे आहेत. तुम्ही हे तुपामध्ये थोडेसे परतवून घेऊन नंतर मिक्स केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता मात्र हे पूर्ण पाणी आटेपर्यंत म्हणजे याच्यातील जो पाण्याचा अंश आहे तो आटेपर्यंत आणि हे साईडनं हे मिश्रण सुटेपर्यंत आपण हे छान असं परतवून लगेच सुटलं जातं आपलं हे मिश्रण जास्त वेळ लागत नाही. तर या ठिकाणी असं कोरडं कोरडं असं आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकता. व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रोज नोटिफिकेशन मिळत राहील. आता या ठिकाणी आपण जायफळ आणि वेलचीची भरपूर अशी पूड केलेली आहे, ती यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित छान असं हे मिश्रण आता मिक्स करून गॅस बंद करायचा आहे. अगदी सुटसुटीत असं हे आपलं मिश्रण झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता
हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळायचे आहेत. अगदी महिनाभर हे लाडू टिकून राहतात. रोज एक लाडू जरी खाल्ला तरी याचे आपल्या शरीरासाठी भरपूर असे फायदे होतात. आता थंड झाल्यानंतर अगदी सहज हे लाडू बनतात पाहू शकता. थोडेसे आकाराने छोटे-छोटे करायचे आहेत. म्हणजे एक लाडू सुद्धा आपल्याला हा पुरेसा आहे. अगदी आपले हाडे दुखत असतील किंवा अशक्तपणा असेल तरी सुद्धा हे अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. या ठिकाणी पाहू शकता अगदी सहज हाताने आपल्या पटपट हे वळले जातात. आता हे संपूर्ण लाडू आपण हे वळून घ्यायचे आहेत. दिसायला सुद्धा छान दिसतात. बरेच जण आधी भाजून घेतात. आधी भाजून घेतल्यामुळं आपले हे लाडू आकर्षक पण दिसत नाहीत आणि त्याची पौष्टिकता पण कमी होते. त्यामुळे ही एक चूक टाळायची आहे, की आपण हे लाडू बनवताना अळीव जी आहे ती न भाजता डायरेक्ट आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. साध्या पाण्याऐवजी नारळाचं पाणी वापरलं तर ते अजून आपल्या शरीरासाठी फायदेशीर होतं. अशा प्रकारे हे सर्व लाडू आपले आता बनवून तयार झालेले आहेत. फ्रीजमध्ये ठेवलं तरी आणखी जास्त दिवस हे टिकून राहतात आणि असेच वरती जरी राहिले तरी 1 महिनाभर हे लाडू खराब होत नाहीत. तर नक्की अशा प्रकारे लाडू बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.